ज्ञानभूमी चापर्डा येथे पाली भाषेचा ज्ञान यज्ञ, मुंबई विद्यापीठ व मैत्रीय बोध संस्थेचा स्तुत्य उपक्रम। तथागत भगवान बुद्धांची करुणा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या पाली भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे। या पार्श्वभूमीवर एका महान सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत कळंब तालुक्यातील ज्ञानभूमी चापर्डा येथे 10 दिवसीय निवासी पाली भाषा शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले। मैत्रीय बोध संस्था आणि मुंबई विद्यापीठाचा पाली विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिराने विदर्भाच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक वैभवात मोलाची भर घातली आहे। पाली भाषेचा प्रचार प्रसार अधिक प्रभावीपणे व्हावा आणि बुद्ध धर्माची मूळ तत्वे जनमानसात रुजावीत या उदात्त हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। मुंबई विद्यापीठाच्या पाली विभाग प्रमुख डॉक्टर योजना भगत यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील एकूण 10 तज्ज्ञ प्राध्यापकांनी येथे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले। यामध्ये प्राध्यापक दयानंद मिसाळकर, प्राध्यापक जोशना भगत, प्राध्यापक संदीप भगत, प्राध्यापक लक्ष्मण सोनवणे, प्राध्यापक डॉक्टर सुरेश माटे, प्राध्यापक नामदेव मोडक, प्राध्यापक मनीषा कांबळे, प्राध्यापक प्रज्ञा गाणार आणि प्राध्यापक अर्चना ठोकळे यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले। उच्चपदस्थ अधिकारीही झाले विद्यार्थी। ज्ञानार्जनाची कोणतीही सीमा नसते याचा प्रत्यय या शिबिरात आला। या निवासी उपक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हे तर अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला होता। केंद्र सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या माजी संचालक काटकर मॅडम तसेच कळंब येथील प्राध्यापक अंभोरे सर यांनी या शिबिरात विद्यार्थी म्हणून उपस्थित राहून पाली भाषेचे धडे गिरवले आणि या उपक्रमाचे गौरवोद्गार काढले। भिक्खू मित्रबोधी अशोक यांच्याकडून दातृत्वाचे दर्शन। या संपूर्ण 10 दिवसीय शिबिरासाठी भिक्खू मित्रबोधी अशोक यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून मोलाचे सहकार्य केले। संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या अभ्यासकांसाठी राहण्याची आणि भोजनाची उत्तम निवासी व्यवस्था त्यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली। पाली भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या भाषेचा आणि धम्मतत्वांचा इतक्या व्यापक स्तरावर प्रचार करणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असल्याचे मत प्राध्यापक दयानंद मिसाळकर यांनी व्यक्त केले। ज्ञानभूमी चापर्डा येथे झालेल्या या ज्ञानोत्सवाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। मारेगाव वार्ता जावेद शेख, कळंब, यवतमाळ। अशी ठाकरे गेली आणि एक नियम रचले गेले। आपण म्हणतो ना गुरुविदाने लिहिले गेले, असेच लिहिले नाहीये गुरुविदाने। ही प्रोसिजर फॉलो केली। बुद्धाच्या काळात चाललेलं होतं। देवदत्ताचं प्रकरण जे होतं, देवदत्ताच्या प्रकरणामध्ये सुद्धा देवदत्त जेव्हा संकलित करायला निघाले त्यावेळेला सुद्धा अशीच प्रथा बुद्धाने अवलंबली होती। ही पहिली परीक्षा तर बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 100 दिवसांनी त्यांनी झाली। बुद्धांच्या काळात सुद्धा ही। नमो बुद्धाय, जय भीम। मी दयानंद मिसाळकर, पाली विभाग मुंबई विद्यापीठातून आलेला आहे। इथे ज्ञानभूमी चापर्डा यवतमाळ इथे एक 10 दिवसाचं पाली शिबिर ठेवलेलं आहे, ज्यात आमचे डॉक्टर योजना भगत ज्या पाली विभागाच्या प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 10 प्राध्यापक मंडळी आम्ही पाली विभागाचे इथे आलेलो आहे। आणि इथे या वर्कशॉप किंवा शिबिर जे आहे इथे आम्ही अभिधम्म काय आहे, सुत्तपिटक काय आहे, विनय पिटक काय आहे यातले काही कंटेंट्स आम्ही थोडक्यात सांगत आहे। 10 दिवसाचं हे निवासी शिबिर आहे। इथे राहणं खाणं पिणं सगळंची व्यवस्था इथल्या संस्थेनं केलेली आहे आणि हा पहिल्यांदाच असा प्रयोग होत आहे पाली विभागातर्फे आणि महाराष्ट्रात असा पहिलाच प्रयोग होत आहे आणि तो यशस्वी प्रयोग आहे। याच्यापुढे असे अनेक प्रयोग होणार आहेत की पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ती जास्तीत लोकांपर्यंत कशी पोहोचेल आणि त्यात जो बुद्धांनी सांगितलेला जो धम्म आहे, जो पाली भाषेत सांगितलेला आहे, म्हणजे बुद्धाकडून तो धम्म प्रत्यक्ष तुम्हाला समजायला सोपं होईल जर पाली भाषा शिकली तर हा 10 दिवसाचा निवासी जो शिबिर ठेवलेला आहे हे खूप यशस्वीरित्या चालू आहे।
10 प्राध्यापक जे आहेत ते वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करत आहेत आणि जे लोक पार्टिसिपेट झालेले आहेत ते पण खूप उत्साहाने त्यात भाग घेत आहेत. यात बुद्धिस्ट आर्ट अँड आर्किटेक्चर हे कवर करत आहेत. जातकथा, धम्मपद कथा किंवा इतर सुत्त आणि पाली व्याकरण याच्यावर भर दिलेला आहे. खरं म्हटलं तर हा वर्षभराचा कोर्स आहे, पण लोकांना वेळ नसल्यामुळे आम्ही हा उन्हाळी शिबिर एक 10 दिवसाचा प्रयोग केलेला आहे. याच्यापुढे ठिकठिकाणी अशी शिबिर होत राहील. लोकांचा जास्तीत जास्त सहभाग पाहिजे. मात्र एक इथं सांगावंसं वाटतं की पाली विभाग मुंबई विद्यापीठ यांनी अनेक कोर्सेस सुरू केलेले आहेत, ज्यात ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन आहे. 1 वर्षाचे कोर्स आहेत, 3 वर्षाचे आहेत आणि PhDचे पण कोर्सेस आहेत. तर सगळ्यांनी त्यात सहभागी व्हावं अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. मी शिबिरार्थी छानभूमी छापडामध्ये जे पाली भाषेचं 10 दिवसीय शिबिर चालले आहे, त्यात मी रिटायर्ड इन्चार्ज डायरेक्टर यूथ अफेअर अँड स्पोर्ट्स मिनिस्टरचे. माझ्या पदाच्या नुसार मला वाटलंच नव्हतं की मी विद्यार्थिनी बनवू शकते. पहिल्यांदा पाली भाषा शिकत आहे, त्याच्यात ब्राह्मी पण शिकले आणि मला एवढे चांगले टीचर माझ्या म्हणजे माझ्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जितके मी काही केले असतील, मला वाटत नाही कुठेच इतकं सरळतेने, इतकं साधं सोपं आणि मनामध्ये काय आहे, काय त्यांना शिकायचं आहे ही सांगणारी भाषा मला पहिल्यांदा भेटलेली आहे. आणि मी सांगते म्हणजे मला असं वाटायला लागलं ना, मी या शिबिरात नसती आली तर मी कुठल्या जन्मी म्हणजे हे निर्वाणाचा मार्ग घेतला असता, तो मिळालाही असता की नसता. तर मी या पाली डिपार्टमेंटचे आणि माझ्या सगळ्या जे टीचर ज्यांनी सांगितलं आणि ही व्याकरण शिकवताना ही त्यांना जे मदत करताना मी बघते आहे, ते यांचा जो सहभाग आहे, तर मला वाटते पुढे माझाही सहभाग धम्माच्या प्रगतीमध्ये असावा. एवढी मोठी वाटचाल यांनी मला दिली, त्याच्यासाठी मी मनपूर्वक यांचे आभारी आहे. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमो बोधिसत्वाय आणि नमो छानभूमी.